हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे आपलं आजच्या डेली व्लॉगमध्ये. आज होतं ब्रेकफास्टमध्ये रव्याचा उपमा. सकाळी सकाळी हलका फुलका नाश्ता खायला छान वाटते. उपमा आणि चहा असा आमचा सकाळचा बेत होता. तर सगळ्यात आधी मी रवा भाजून घेतला. नंतर कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता, टोमॅटो, आलू सगळं छान शिजू दिला. बाजूला पाणी गरम करून ठेवलं होतं. पाणी गरम झाला, रवा पण छान मिक्स करून घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी ओतत गेली. सगळं झालं, उपमा रेडी झाला. 5 मिनटं झाकून ठेवला. त्याच्यानंतर आम्ही सगळेजणं नाश्ता करायला बसलो विथ फॅमिली. असं चांगलं वाटते सकाळी सकाळी सोबत सगळ्यांचा नाश्ता, कारण नंतर सगळे आपापल्या कामाला निघून जातात. फक्त आम्ही सावी, मी आणि सावीची आजी घरी असते. संकल्प आणि त्याचे बाबा बाहेर जातात. तो स्कूलला जातो आणि त्याचे पप्पा ऑफिसला जातात. नाश्ता करून झाल्याच्या नंतर मग सासूबाईला चहा आवडतो, ब्लॅक टी. त्यांच्यासाठी चहा ठेवला, त्यांना चहा दिला. सगळ्यांचा चहा नाश्ता सगळं आरामात आटोपलं. माझा आधीच चहा घेऊन झालेला होता, कारण मला ब्लॅक टी तेवढं फार आवडत नाही, पण कधी काळी घेते मी. दुधाचा चहा तेवढा घेते. नंतर सगळं आटोपल्यानंतर मी आंघोळीला गेली. आंघोळ वगैरे करून सगळं स्किन केअर केलं आणि नंतर टिकली लावायला घेतली. तोपर्यंत सावी आली, कारण आमच्या सावीला असं टिकली लावायला खूप आवडते. लावायला म्हणण्यापेक्षा लावण्यात जास्त इंटरेस्ट नाही, पण ती काढून तोंडात घालण्यात जास्त इंटरेस्ट आहे. हे बघा, काढून लगेच तोंडात घालायचा प्रयत्न. तिला कसं तरी हे करत इकडे तिकडे कुत्र्यानं नेलं, माऊनं नेलं, यानं नेलं, तेनं नेलं करत तिला खेळवावं लागते. मग त्याच्यानंतर तिचीसुद्धा आंघोळ करून दिली. तिला छान हसत खेळत छान मस्ती करत तिला तयार करावं लागते. अशी ती काही करू देत नाही. तिची तयारी वगैरे सगळं काही आटोपलं. टिकली, पावडर आणि नंतर तिला आजीसोबत बाहेर खेळायला पाठवलं. तर दोघी आजी नाती खूप छान खेळतात. मस्त बाहेर कॉलनीच्या बाहेर गल्लीमध्ये त्या छान एकमेकांसोबत गप्पा मारणे, पक्षी पाहणे, वाहनं पाहणे हे त्यांचं रोजचं सुरूच असते.